म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना मागच्या वर्षीचे रिटर्न्स बघून तुम्ही फंड निवडता का? तर मग तुम्ही एक खूप मोठी चूक करताय. समजा मागच्या महिन्यामध्ये एखाद्या विशिष्ट डॉक्टरकडे खूप गर्दी होती आणि ती गर्दी बघून तुम्ही त्या डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेता का? नाही ना घेत. मग या ठिकाणी म्युच्युअल फंडातला जो फंड आपण निवडतो गुंतवणुकीसाठी, तेव्हा देखील असं फक्त रिटर्न्स बघून एखादा फंड निवडणं हे धोक्याचं ठरू शकतं, आत्मघातकी ठरू शकतं. का बरं? तर कारण काय असतं की एखाद्या म्युच्युअल फंडातल्या स्कीममध्ये मागच्या वर्षी किंवा मागच्या 2-3 वर्षामध्ये त्यांचे रिटर्न्स खूप जास्त दिसू शकतात. पण हे जास्त रिटर्न्स का आले, कुठल्या परिस्थितीमुळे आलं, कोणते निर्णय त्या फंड मॅनेजरने घेतले होते त्यामुळं आलं, या गोष्टी आपल्याला माहीत असतात का? तर या माहीत नसतात किंवा आपण माहीत करून घेत नाही. आपण माहिती करून घेऊ शकतो परंतु आपण घेत नाही. कदाचित त्यांनी खूप जास्त रिस्क मागच्या काही वर्षांमध्ये घेतलेली असेल आणि म्हणून ते त्या ठिकाणी तेवढे रिटर्न्स आलेले असतील. कदाचित ती जी कंपनी आहे ते सायक्लिकल आहे, त्या सायकलमध्ये अप सायकल चालू असेल, त्या सायकलचा ग्रोथ फेज असेल, तर त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये चांगले रिटर्न्स येण्याची शक्यता आहे. म्हणून फक्त रिटर्न्स बघायचे आणि फंड निवडायचा असं करू नका. फंड निवडताना अनेक गोष्टी बघायच्या असतात, जसं की त्या फंडची गुंतवणुकीचं धोरण काय आहे, इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी काय आहे, ही आपण विचारात घेतली पाहिजे. त्या फंड मॅनेजरने त्या ठिकाणी किती रिस्क घेतलेली आहे याचा विचार आपल्याला केला पाहिजे. तिसरी गोष्ट की तुम्ही ज्या कारणासाठी गुंतवणूक करत आहात, म्हणजे तुमचं गोल जे आहे ते, आणि तुमच्याकडे उपलब्ध वेळ जो आहे तो गुंतवणुकीसाठीचा, यानुसार तो फंड योग्य आहे का, हे देखील तुम्ही त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती कंपनी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कसे रिटर्न्स जनरेट करते. म्हणजे मार्केट पडलेलं असताना त्या कंपनीचे रिटर्न्स कसे होते किंवा मार्केट चढ आहे त्यावेळेस त्या कंपनीचे रिटर्न्स कसे होते, या सगळ्या गोष्टींचा विचार साकल्याने करावा लागतो आणि मग तो फंड निवडावा लागतो. हे फंड निवडण्यासाठी या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघत असाल तर तुमचा निर्णय योग्य ठरू शकतो. परंतु हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे वेळ असतो का? आणि नसेल आणि आपण तो काढला असेल तर ते कुठल्या घरातल्या गोष्टीचा वेळ आपण काढून ही गुंतवणूक करतोय. म्हणजे फॅमिलीला द्यायचा वेळच्या ऐवजी आपण आता त्याचा अभ्यास करत बसलो आणि तो वेळ देत. तर म्हणून गुंतवणूक करताना फक्त मागच्या वर्षीचे किंवा मागच्या 3 वर्षीचे रिटर्न्स काय आहेत एवढंच बघून गुंतवणूक करणं धोक्याचं ठरू शकतं. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, अकाउंटला फॉलो करा.